साबुदाणा खिचडी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि असं कोणीच नाही की ज्याला साबुदाणा खिचडी आवडत नाही. चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने आपण आज साबुदाणा खिचडी बनवूयात. गॅसवर कढई तापायला ठेवून त्याच्यामध्ये मी जवळपास 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की एका साईडला मी एक बटाटा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि तो या तेलामध्ये एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात. सोपी रेसिपी आहे. इथे तुम्हाला बटाटा उकडायची सुद्धा गरज नाही आहे. खरं तर माझी आई अशीच रेसिपी करते साबुदाण्याची. व्यवस्थित असं एखाद मिनटं फक्त लागतो बटाटा परतायला. एखाद मिनटं झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता बटाट्याला हलकासा गोल्डन ब्राऊन रंग असा आलेला आहे आणि संपूर्ण बटाटा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता इथे जवळपास 3 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्या तेलामध्ये घालून अगदी 30 सेकंद थोडंसं परतून घेऊयात. मस्त. छान. आता हिरवी मिरची छान अशी परतली गेलेली आहे आणि यामध्ये आपण भिजवलेला जो साबुदाणा आहे तो घालून घेऊयात. कमीत कमी मी शक्यतो रात्री साबुदाणा भिजू घालते. मस्त असा मोकळा छान असा साबुदाणा आपला भिजून तयार आहे. आता पुन्हा एकदा हिरवी मिरची, तेल आणि साबुदाणा व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात आपण. मस्त. आणि आता इथे मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत. व्यवस्थित असे भाजून त्याचा दाण्याचा कूट करून घेतलेला आहे. पुन्हा एकदा हे सर्व साबुदाण्याचं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात. खूप सोपी रेसिपी आहे खरं तर. आणि याच्यामध्ये आता तळून घेतलेले जे बटाटे होते आपण बटाट्याचे काप ते घालून घेऊयात. चवीनुसार मीठ. मस्त. आणि छान असं एक जवळपास 3 ते 4 मिनटं आपण याला वाफ काढून घेऊयात. तोपर्यंत शुभदाच रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकनही प्रेस करा. पुन्हा भेटूया नवनवीन आणि चमचमीत रेसिपीजमध्ये. थँक्यू.